नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आरटीई ऍडमिशन 2024-25। तर मित्रांनो, आरटीई चे ऍडमिशन सुरू झालेले आहेत। त्यासाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे, वयाची मर्यादा काय असणार आहे व आपल्याला शाळा कशा निवडायच्या व गुगल मॅप थ्रू आपलं लोकेशन कसं सिलेक्ट करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी ब्राउझर मध्ये आरटीई 2024 असे टाइप करायचे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे। एंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी student.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती क्लिक करायचं। तर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेला आहे, आपण तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला पॅरेंट्स मॅन्युअल मध्ये आपल्याला मॅन्युअल दिलेला आहे। तर ते मॅन्युअल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते मॅन्युअल डाउनलोड करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्या पद्धतीत आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपलं मॅन्युअल ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे, संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे ती सर्व व्यवस्थित बघून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ऍडमिशनचं शेड्यूल दिलेलं आहे। तर त्या शेड्यूल वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्या ऍप्लिकेशन राऊंडचा फर्स्ट राऊंड आहे। त्यानंतर सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे, तर आपला रेग्युलर सिलेक्शन लिस्ट आहे। तर यामध्ये आता आपल्याला शेड्यूल आलेला आहे। तर आपले ऑनलाइन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे। 16 एप्रिल पासून ऍडमिशन फॉर्म सुरू झाले आणि 30 एप्रिल 2024 ही ऍडमिशनची लास्ट डेट आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी एकूण 15 दिवसांचा अवधी आहे। तर त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरायचा। तर या ठिकाणी पालकांसाठी सूचना दिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहायचा आहे, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट वरती जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना आपण जास्तीत जास्त 10 शाळा यामध्ये निवडू शकतो। त्यानंतर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर आपला प्रवेश रद्द होऊ शकतो, त्यामुळे आपले कागदपत्र रेडी करून ठेवायचे आहे। मित्रांनो, अर्ज भरून झाल्यानंतर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला नवीन अर्ज भरून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीत मित्रांनो, एकाच बालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद केले जाईल। त्याच्यामुळे मित्रांनो, एकच फॉर्म भरायचा, एका शाळेसाठी 2 फॉर्म भरायचे नाही। त्यानंतर अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची आहे। मित्रांनो, अशा पद्धतीत सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती वाचून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हमीपत्र दिलेलं आहे। त्यानंतर नोटिफिकेशन आहे रिझर्वेशनचं। त्यानंतर ऍप्लिकेशन वाईज आपण स्थिती बघू शकतो। त्यानंतर स्कूलची लिस्ट पण आहे, या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे। तर या ठिकाणी जे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहे, समजा आपण जर वंचित गटातील असेल तर आपल्याला अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती याचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला वंचित जात बालक असल्यास वडिलांच्या बालकाचे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा तहसीलदाराचा दाखला लागणार आहे किंवा फॉर्म नंबर 16A असेल तरी चालणार आहे। मित्रांनो, त्यानंतर उत्पन्नाचा दाखल्यानंतर आपल्याला आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड हे स्टुडंटचं लागणार आहे आणि त्याच्या पॅरेंट्सचं पण आधार कार्ड लागणार आहे। जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे। रहिवासी असल्याचा पुरावा लागणार आहे। तर रहिवासी असल्याचा पुरावामध्ये रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, राष्ट्रीय गुट बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कुठलं एक असलं आपल्याकडे तरी चालणार आहे। तर असं ही सर्व माहिती आपली बघून घ्यायची। त्यानंतर या ठिकाणी लिस्ट ऑफ स्कूल्स दिलेले आहे, त्या स्कूल्स पण आपण या ठिकाणी
बघू शकतो। या ठिकाणी तुमचं स्टेट आहे महाराष्ट्र, या ठिकाणी तुम्ही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। समजा या ठिकाणी मी नाशिक जिल्हा सिलेक्ट केला आणि त्यानंतर बाय ब्लॉक म्हटलं तर ब्लॉक नुसार आपला तालुका वाईज या ठिकाणी स्कूल दिसणार आहे। तर या ठिकाणी ऑल वरती क्लिक करायचं आणि सर्च बटनावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्कूलची लिस्ट दिसते। त्याच पद्धतीत मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। तो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आपण या ठिकाणी न्यू युजर आहे म्हणून या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन या लिंक वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर मी या ठिकाणी नाशिक जिल्हा सिलेक्ट केला आहे। त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम लिहायचे आहे। तर या ठिकाणी स्टुडंटच्या डिटेल्स टाकून घ्यायचे आहे। तर मित्रांनो या ठिकाणी लास्ट नेम टाकून घ्यायचे स्टुडंटचं, त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम म्हणजे पालकांचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर चाइल्ड डिसॅबिलिटी नो वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची। तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचे। तर मित्रांनो या ठिकाणी आता आपला ऍप्लिकेशन नंबर सक्सेसफुली जनरेट झालेला आहे। तर मित्रांनो त्याचा तसा आपल्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे आणि हा रजिस्ट्रेशन नंबर आपलं संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत लागणार आहे, त्यामुळे तो आपण जपून ठेवायचा आहे। तो आपण आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे किंवा आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आपल्या मोबाईल वरती आलेला आहे, तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, आपला पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर हा कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे। तर पासवर्ड चेंज करताना या ठिकाणी सुरुवातीला आपल्या मोबाईल वरती जो पासवर्ड आलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड टाकायचं। तर मित्रांनो न्यू पासवर्ड टाकताना ते मिनिमम 8 कॅरेक्टर्सचा पाहिजे, म्हणजे कमीत कमी 8 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर्स पर्यंत पाहिजे। त्यामध्ये एक नंबर पाहिजे, एक लोअर केस पाहिजे, एक अपर केस पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे। तर या पद्धतीत या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी रिटाइप न्यू पासवर्ड पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो आता आपला पासवर्ड अपडेटेड झालेला आहे, सक्सेसफुल अपडेटेड झालेला आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आता आपला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, न्यू पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपला आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चाइल्ड इन्फॉर्मेशन मध्ये माहिती फिल करायची आहे। तर या ठिकाणी मित्रांनो चाइल्ड इन्फॉर्मेशन, ऍप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, तर अशा 4 स्टेप मध्ये आपल्याला आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर आता या ठिकाणी आपण आता चाइल्ड इन्फॉर्मेशन ची माहिती फिल करून घेऊया। तर मित्रांनो या ठिकाणी चाइल्ड नेम मध्ये सुरुवातीला लास्ट नेम टाकायचं आहे, सरनेम, त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर मिडल नेम म्हणजे पालकांचं नाव टाकून घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी बालकाचे पूर्ण नाव। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। तर मराठीमध्ये नाव टाकण्यासाठी आपण आपल्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअपला वगैरे मराठी टाईप करून घ्यायचं आणि ते कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचंय, म्हणजे मग ते पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव मराठीमध्ये येऊन जाईल। तर या पद्धतीत आडनाव, पहिले नाव, मधले नाव टाकायचे, त्यानंतर या ठिकाणी मदर्स नेम टाकायचे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि पुन्हा आईचं पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं। तर हे पण आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटर मध्ये कुठे मराठी टाईप करून ठेवायचं आहे आणि तिथनं इथे पेस्ट करायचं आहे, कारण आता या ठिकाणी ते टाईप होत नाहीये। तर त्यानंतर या ठिकाणी फादर्स फुल नेम, वडिलांचं पूर्ण नाव टाकायचंय, त्यानंतर ते पण मराठीत टाकून घ्यायचंय। त्यानंतर आपली चाइल्ड डेट ऑफ बर्थ या ठिकाणी
आलेली आहे जी आपण रजिस्ट्रेशनला टाकलेली होती. आता चाइल्ड जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करायचं. मी या ठिकाणी मेल सिलेक्ट केला आहे आणि आपलं एज या ठिकाणी आलेलं आहे ऑटोमॅटिकली आपल्या डेट ऑफ बर्थ वरनं. तर माझं 5 years 10 months आहे. त्यानंतर पॅरेंट स्टेटस म्हणजे जनरल असेल जनरल, डायव्हर्स, सिंगल पॅरेंट असेल तर या पद्धतीत तर या ठिकाणी जनरल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करंट ऍड्रेस डिटेल्स टाकायचं आहे. तर यामध्ये आपला फ्लॅट नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर स्ट्रीट नेम टाकून घ्यायचं आहे. आपलं लोकॅलिटी वगैरे टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं विलेज जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. तर मित्रांनो चाइल्ड इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड टाकायचं आहे. तर ते या ठिकाणी मित्रांनो सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस ही टॅब आल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आलेलं आहे. या ठिकाणी लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ते जर तुमचं बरोबर असेल तर या ठिकाणी आपण सेव्ह अँड अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म वरती यायचं आहे. ऍप्लिकेशन टॅब वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर्ड. तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या क्लाससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जी डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे त्यानुसार या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला कोणत्या वर्गात ऍडमिशन घ्यायचे ते तो क्लास या ठिकाणी येऊन जातो. त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. तर या ठिकाणी माझं सिनियर केजी ला आलेलं आहे कारण माझं 4 years आणि समथिंग 10 months होते त्यामुळे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट रिलिजन तर तुम्ही जर हिंदू असेल तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन या पद्धतीत आपण सिलेक्ट करायचं. तुम्ही या ठिकाणी हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये तुम्ही SC, ST, OBC, VJ, NT, SBC, NTB, NTC, NTD, SCBC, EWS तर या पद्धतीत सर्व कॅटेगरी आहे. त्यामध्ये आपण ज्या कॅटेगरीमध्ये असाल ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची. मी जनरल मध्ये आहे म्हणून जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. तुम्ही या ठिकाणी नो वरती क्लिक केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी इज HIV अफेक्टेड, इनअफेक्टेड तर या ठिकाणी मी नो वरती क्लिक केला आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर तर आपल्याकडे आधार कार्ड आहे म्हणून यस वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी आपला पालकांचा जो अॅन्युअल इन्कम आहे तो इन्कम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाकायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पॅरेंटचा ईमेल ID टाकायचा आहे. तो असला तर ठीक आहे, नसला तरी चालेल, मॅन्डेटरी नाहीये. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस प्रूफ मध्ये आपल्याकडे असेल तर या ठिकाणी यस वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी यस वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण हँडिकॅप नाही त्यामुळे इथे नो वरती क्लिक ऑटोमॅटिक आहे. आपण जनरल कॅटेगरीतनं फॉर्म भरतोय. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असेल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट वरती यस बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट वरती आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागणारच आहे तर या ठिकाणी यस वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहे. तर स्कूल सिलेक्ट करण्यासाठी स्कूल सिलेक्शन या ऑप्शन वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर ग्रेटर दॅन 3 किलोमीटर या टॅब वरती क्लिक करून शाळा निवडायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विदिन 1 किलोमीटर स्कूल. तर मित्रांनो या ठिकाणी जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घर यामधील अंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर पेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी 1 शाळा निवडायची आहे आणि जास्तीत जास्त आपण 10 शाळा निवडू शकतो. त्यानंतर मित्रांनो शाळेची निवड केल्यानंतर सेव्ह बटन वरती क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळांची यादी पाहण्यासाठी स्कूल सिलेक्शन वरती क्लिक केल्यावर निवडलेल्या शाळांची यादी आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विदिन 1 km स्कूल वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लिस्ट ऑफ एलिजिबल स्कूलची लिस्ट येते. लिस्ट आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यासमोर
टिक करायचं आहे आणि टिक करून आपल्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे आणि प्रेफरन्स दिल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. या ठिकाणी मी जे लोकेशन दिलंय त्या विदिन 1 किलोमीटर कुठलीही स्कूल नाही, त्यामुळे या ठिकाणी दिसत नाहीये. पण तुमच्या जर जवळपास स्कूल असेल तर या ठिकाणी त्या स्कूल समोर जो टिक आहे, त्या स्कूल समोर जो चौकट आहे त्यामध्ये टिक करायचं आणि प्रेफरन्स द्यायचा आहे 1 2 3 अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करायचं आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, स्कूल सिलेक्टेड सक्सेसफुली. त्यानंतर विदिन 1 2 3 km ला पण त्याच पद्धतीत करायचे. आपल्या शाळा समोर चौकट एक टिक करायचंय आणि त्या पुढे प्रेफरन्स मध्ये 1 2 3 असं टाईप करून या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. तो या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शाळा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म सबमिशन वरती यायचं आहे. फॉर्म सबमिशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसतो. तो आपला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि चेक करून घ्यायचं आहे आपण जी माहिती भरलेली आहे ती सर्व बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचे आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दिलेल्या उभ्या लोकेशन नुसार घरावरील बलून अचूक सेट करा. जर चुकीचे लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आपला ऍड्रेस बरोबर आहे की नाही गुगल मॅपने. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे तो जर व्यवस्थित असेल तर आपलं सबमिट बटनावरती क्लिक करायचं आणि फॉर्म आपला सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला RTI फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.